पुन्हा एकदा नागपूरमध्ये जाऊयात। नागपूरमध्ये काँग्रेसनं भाजप विरोधात चिखल फेको आंदोलन सुरू केलेलं आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोहोळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। तुषार, आंदोलनाची सध्याची परिस्थिती काय भूमिका आहे आंदोलकांची काँग्रेसची? प्रज्ञा, जर का तुम्ही व्हेरायटी थिएटर चौकातलं हे दृश्य जर बघितलं, संपूर्ण चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला इकडे तिकडे पाहायला मिळत आहे। त्यांनी या संपूर्ण भागाची वाहतुकीची जी कोंडी केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नीटच्या परीक्षेसंदर्भात जो काही भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे। एकंदरीतच या संपूर्ण घटनेला घेऊन काँग्रेस आक्रमक पाहायला मिळते। आपण बघितलं की 2 दिवसाआधी काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपने देखील नाना पटोले यांच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं आणि नाना पटोले यांचे पाय चिखलाने धुतले होते। त्यामुळे कुठेतरी भाजप रस्त्यावर होता, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून या आंदोलनाकडे बघितलं जात आहे। कुठेतरी चिखलफेक म्हणजे वेगवेगळे जे भ्रष्टाचाराचे आरोप या सरकारवर झाले त्याला घेऊन जे आरोप होत आहेत त्यामुळे कुठेतरी चिखलफेक आंदोलन असं या आंदोलनाला नाव दिलेलं आहे। विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होतं। आपण त्यांना विचारूया, विकास भाऊ, चिखलफेक हे नाव दिलं, काय कारण आहे त्याला? मला वाटते की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेने चिखल फेकावं असंच काम केलेलं आहे। कारण की आपण पाहता की या राज्यामध्ये विद्यार्थ्यांची कुचंबना आहे, शेतकऱ्यांची कुचंबना आहे, बेरोजगारांची कुचंबना आहे आणि अनेक प्रश्न आहे जे जनहितविरोधी आहे आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिखलफेक हे नाव काढलेलं आहे। तुमच्या अंगावर चिखल उडलेला आहे, तुमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर देखील चिखल उडलेला आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे चिखल आम्ही सरकारच्या विरोधात फेकताना हा चिखल उडलेला आहे। आपण जर का इकडे व्हेरायटी थिएटर चौकामध्ये जर आलो तर आपण बघू शकतो की संपूर्ण कार्यकर्ते हे रस्त्यावर आहे आणि पोलिसांची देखील मोठी दमछाक होताना पाहायला मिळत आहे। विशेष करून पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने बंदोबस्त लावलेला होता। मात्र ज्या प्रकारे काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आणि विशेष करून नीटच्या एक्झाममध्ये जो भ्रष्टाचार झाला, विद्यार्थ्यांना त्रास झाला, त्याला घेऊन हे सर्व आंदोलन केलं आहे। अजूनही संपूर्ण चौकावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांनी आता काही कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। मात्र साधारण मागचे 20 ते 25 मिनिटं या संपूर्ण चौकामध्ये पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चकमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दोन्ही बाजूने एकमेकावर ताकद काढण्याचा प्रयत्न होत होता, बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न झाला आणि आता काही कार्यकर्त्यांना इथे ताब्यात घेतलं जात आहे। तर एकंदरीतच नागपूरचं हे काँग्रेसचं आंदोलन ज्या प्रकारे इथे आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतं की काँग्रेस आक्रमक आहे। विशेष करून मागच्या 10 वर्षात भाजप सरकारच्या मध्ये केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांचा जो कारभार होता त्याविरोधात हे आंदोलन होतं। मात्र आंदोलनाचं पूर्ण जे लक्ष आहे ते नीट परीक्षेमध्ये नुकतंच झालेलं जे भ्रष्टाचार आहे किंवा ज्यावर जे आरोप होत आहे त्याला घेऊन हे आंदोलन आपल्याला इथे होताना दिसत आहे। प्रज्ञा, विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने काँग्रेसनं हे आक्रमक आंदोलन पुकारलेलं आहे। तुषार, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।